कोल्हापूरचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास हे ब्रीदवाक्य घेऊन स्थापन करण्यात आलेल्या कोल्हापूर फर्स्टचा पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात पार पडला. कोल्हापूरच्या विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार विनय कोरे, आमदार अशोकराव माने, आमदार राजेश क्षीरसागर, उद्योजक अण्णासाहेब चकोते आदींचा समावेश होता. कोल्हापूर फर्स्टचे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी कोल्हापूर फर्स्टच्या वतीनं मागील वर्षभरात केलेल्या कामांचा आढावा घेतला. कोल्हापूरचा विकास हाच कोल्हापूर फर्स्टचा मुख्य अजेंडा आहे. सरकार, लोकप्रतिनिधी आणि उद्योग यांच्याशी समन्वय साधणे हे महत्त्वपूर्ण काम कोल्हापूर फर्स्ट करत असून कोल्हापुरात पर्यटन क्षेत्राच्या वाढीला भरपूर वाव असून योग्य नियोजन केल्यास दरडोई उत्पन्न वाढ होण्यास मदत होईल, असं त्यांनी नमूद केलं. आमदार विनय कोरे यांनी कोल्हापूरच्या आर्थिक क्षेत्राला चालना देण्यासाठी कोल्हापूर फर्स्टचा कर्मयोग कौतुकास्पद असल्याचं सांगितलं. कोल्हापूर हे जगभरातील उद्योजकांना गुंतवणुकीसाठी सर्वात चांगलं ठिकाण आहे, कारण इथं औद्योगिक, सामाजिक सलोखा, कायदा आणि सुव्यवस्था आहे. दळणवळणाच्या सुविधा आहेत. त्यामुळे शाहूवाडीमध्ये होणाऱ्या नव्या औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योजकांनी गुंतवणूक करावी असं आवाहन केलं. सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारून ते पाणी उद्योगाला दिल्यास महानगरपालिकेला चांगलं उत्पन्न मिळू शकतं, असंही त्यांनी नमूद केलं. वैभववाडी कोल्हापूर या रेल्वे मार्गामध्ये राजकीय हस्तक्षेप थांबवावा आणि हे काम रेल्वे प्रशासनाला करू द्यावं असं सुद्धा आवाहन त्यांनी केलं. आमदार राजेश क्षीरसागर यांनी काहीही झालं तरी कोल्हापूरची हद्दवाढ करणारच असा ठाम विश्वास व्यक्त केला. यावेळी कोल्हापूर फर्स्टचे सर्जेराव खोत, अमोल कोढोलीकर, बाबासाहेब कोंडेकर, जयदीप पाटील, नितीन वाडेकर, कमलाकांत कुलकर्णी, पद्मसिंह पाटील, सिद्धार्थ लाटकर, सचिन शानभाग, अजय कोराणे आदी उपस्थित होते.